हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पेशंटसाठी ज्या पोटतिडकीने लढताना पाहिलं आणि जाणवलं की तुम्हीच हे सगळं सत्य समजून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय पप्पा? आज जे हॉस्पिटलमध्ये घडलं तसं याआधीही घडलं होतं. तेव्हाही डॉक्टरांवर दोष येऊ नये म्हणून ते प्रकरण दाबलं गेलं. पण कुठंतरी पाणी मुरतंय हे माझ्या लक्षात आलं आणि मी तसा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात मला यश आलं आणि ते मी जगासमोर आणणार त्याआधीच माझं तोंड बंद करण्यासाठी मला गायब करण्यात आलं. मधुसूदनचं तोंड बंद करायचं असेल तर त्याच्या पोरीचाच वापर करायला हवा. सावे, तुझ्या पप्पांनी तुमचं नातं स्वीकारलं आणि मनावरचं ओझच उतरलं बघ. आता सगळं असंच एकदम छान होऊ दे म्हणजे झालं. आई, अगं तू तू ठीक आहेस ना? तुला तुला भाजलं नाही ना? अगं मी ठीक आहे, मला काही नाही झालं. आणि एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. स्वयंपाकघरात असं होत असतंय. अगं मी काय पहिल्यांदा आले होय. पण असा कसा भडका उडाला? आधी तो दिवा आणि आता हे. हा कसला संकेत तर नसेल ना? का मीच अति विचार करते? हॅलो सावी, सावी अगं धैर्य कुठे आहे आणि तो माझा फोन का नाही उचलत आहे? आई, ते धैर्य आणि पप्पा त्यांच्या रूम मध्ये बोलत बसलेत म्हणून कदाचित त्यांचं फोनकडे लक्ष नसेल गेलं. देऊ का त्यांना फोन? हे बघ हॅलो हॅलो आई, हॅलो. गाडी नीट चालव ना. पण हे सगळं कुणी केलं पप्पा? धैर्य, हे सगळं करणारी तुमचीच आई आहे. हे कळल्यावर तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे. पण माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही. सांगतो पण मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. आयुष्यात काहीही झालं तरी तुम्ही सावीचा हात कधीच सोडणार नाही. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो मी सावीवर. हे वचन देतो तुम्हाला. काहीही झालं मी सावीची साथ कधीच सोडणार नाही. धैर्य, त्यावेळी माझ्या जीवावर उठलेली ती व्यक्ती म्हणजे धैर्य, ते आई. आई, आईला काय झालं? आई तुम्हाला भेटायला आल्यात. चला लवकर. आई इथं आली? दामिनी ताई, काय होतंय तुम्हाला? पाणी देऊ का तुम्हाला? हा, पाणी देऊ? आई, आई काय झालं? आणि तू इकडे कशी आलीस? काय झालं म्हणजे? तुझा हॉस्पिटल मधला व्हिडिओ बघितला, मला तेवढी धडकी भरली ना. कधी एकदा तुला बघते असं झालं होतं म्हणून आले. आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. धैर्य एकदम व्यवस्थित आहेत. एक मिनिट.
ठीक आहे, पाणी प्या म्हणजे बरं वाटतं. धरा. धैर्यराव, काय झालं? एवढी कसली काळजी वाटते त्यांना? बाप, ते दरोडेखोरांचं प्रकरण झालं तेव्हापासून तिला जरा जास्तच काळजी वाटते माझी. त्यात हॉस्पिटलमध्ये जे काही झालं त्यामुळे जरा जास्त पॅनिक झाली ती. मला असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणात ज्यांचा कुणाचा हात आहे ते लोक सोडणार नाहीत, मला त्रास देतील. दामिनीबाई, आता तू बरोबर स्वतःचाच चक्रव्यूहात अडकतेस. तुझा स्वतःचा मुलगाच तुझ्या विरोधात उभा राहणार आहे. काय धैर्य त्या डॉक्टरचा आणि त्याच्या डिग्रीचा शोध घेतोय? अरे वय की धैर्य त्या डॉक्टर पर्यंत पोहोचला ना तर वाट लागली समज. आणि तो आहेच, तो त्याचा पत्रकार सासरा, तो आहेच त्याच्या मदतीला. अरे ह्याला जरा पण अक्कल नाही करे. हे प्रकरण बाहेर आलं तर नाव कोणाचं येणार आहे? मुजुमदारांचं. तुला सांगतो ना भास्कर, हे सगळं का नाही, हे सगळं त्या सावेमुळे घडतंय. आधीच ती आपल्या राशीला लागली, ती काय कमी होती का म्हणून त्याचा बाप पण आता लागलाय. तुला सांगतो ना भास्कर, काही झालं ना तरी सावी त्या धैर्याच्या आयुष्यातून गेली पाहिजे, तरच आपण सुखासुखी जगू शकतो. पप्पा, मला आईला आत्ता घरी घेऊन जायला लागणार. जरा जास्तच पॅनिक झाली. घरी जाऊन जरा वेळ आराम केला की बरं वाटेल तिला. आणि मला माहिती आहे तुम्ही काहीतरी महत्त्वाचं सांगत होता, पण आपण त्या विषयावर बोलू नंतर. आपण बोलू नंतर. हेच तर हवं होतं मला.